आता एक्सेलमध्ये आपण वर्कबुकवरती काही फंक्शन्स करून बघणार आहोत. उदाहरणार्थ मला एखादं नवीन वर्कबुक काम करायचं आहे, त्याच्यावरती काम करायचं आहे. तर मी या फाईल बटनावरती क्लिक करते. मी इथे न्यू नावाचा ऑप्शन आहे, त्या ऑप्शनवरती क्लिक करते. मला एक नवीन ब्लँक वर्कशीट बनवायचं आहे. कुठली टेम्पलेट्स मला हवी असतील तर ती सुद्धा इथे अवेलेबल आहेत. त्याप्रमाणे हवं ते टेम्पलेट आपण इथे चूज करू शकतो. आता सध्याच्याला मी ब्लँक वर्कबुकवरती क्लिक करते आहे. एक नवीन वर्कबुक आपल्याला समोर मिळत आहे रोज आणि कॉलम्सच्या मदतीने, ज्याच्यावरती आपण काम करणार आहोत. एखादी फाईल तुमच्या हार्ड डिस्कला सेव्ह केलेली आहे आणि ती फाईल तुम्हाला एक्सेलची फाईल तुम्हाला ओपन करायची असेल तर मी फाईलवरती क्लिक केलं, ओपन या बटनवरती क्लिक केलं. इथे ज्या ऑप्शन्स अवेलेबल आहेत त्यापैकी माझ्या हार्ड डिस्कवरची एखादी फाईल मला ओपन करायची आहे, म्हणून मी कम्प्युटर हा ऑप्शन सिलेक्ट केला आणि ब्राउज या बटनावरती मी क्लिक केल्यानंतर मला माझ्या हार्ड डिस्कवरती अवेलेबल असलेली पार्टिशन्स पाहायला मिळतात. माझ्या हार्ड डिस्कवरती सध्या C आणि E ही दोन पार्टिशन्स आहेत. या E ड्राईव्हवरचं मी एक फाईल ओपन करणार आहे, म्हणून मी E वरती क्लिक केलं. जे फाईलचं नाव तुम्हाला दिसतंय समोर, तुम्हाला हवं असलेलं फाईलचं नाव तुम्ही सिलेक्ट करा. या केसमध्ये मी यशदा या फाईल नावावरती क्लिक करते आहे आणि ओपन म्हणते आहे. तुम्हाला yashada.xls ही जी फाईल आहे, यशदा नावाची जी एक्सेलची फाईल आहे, ही समोर ओपन झालेली दिसेल. हार्ड डिस्कमध्ये असलेली फाईल आपण ओपन केली. बऱ्याच वेळेला एखादं वर्कबुकवरती आपल्याला नेहमी सारखं काम करायला लागतं. त्यामुळे दरवेळेला जेव्हा तुम्हाला ते वर्कबुक शोधायची वेळ येते, ते सारखं त्या लोकेशनला जाऊन ब्राउज म्हणायची गरज नाही. तुम्ही त्या वर्कबुकला पिन करू शकता. तसं जर मला करायचं असेल तर त्यासाठी मी या फाईल ऑप्शनवरती सिलेक्ट केलं. मी ओपन या बटनावरती क्लिक केलं. तुम्हाला इथे रिसेंट वर्कबुक नावाचा ऑप्शन अवेलेबल होतो. त्यामध्ये मी ही यशदा नावाची फाईल आता E ड्राईव्हवरती ओपन केली होती. ही जर फाईल मला पिन करून ठेवायची असेल, म्हणजे दरवेळेला मला ही फाईल ओपन करताना ब्राउज करून त्याचं लोकेशन देऊन, प्रॉपर फोल्डरचं लोकेशन देऊन मग ओपन करायच्या ऐवजी जर का मी ती पिन करून ठेवली तर मला ती पटकन इझिली अवेलेबल होते. म्हणून पिन करण्यासाठी इथे तुम्हाला उजव्या बाजूला जर तुम्ही पाहिलं तर एक पिनचं चिन्ह अवेलेबल होतं आपल्याला. त्या बटनावरती जेव्हा आपण क्लिक करतो तर पिन दिस आयटम टू द लिस्ट हा ऑप्शन आपल्याला दिसतोय. त्यामुळे तुम्ही तुमची फाईल पटकन सापडण्याच्या दृष्टीने पिन करू शकाल. मी आत्ता ही फाईल ओपन करते. थँक्यू.